नमस्कार, भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये स्पेशल अशी कैरी टोमॅटोची चटणी। जेवणात काहीतरी मस्त असं चटपटीत हवे असेल तर ही चटणी नक्की बनवा। कैरी घेतलेली आहे मी, ही थोडी आंबट कैरी आहे आणि ही कमी आंबट आहे। आणि टोमॅटो घेतले, मोठे 2 टोमॅटो आहेत, छोटा 1 टोमॅटो आहे, म्हणजे 3 टोमॅटो घेतले। मिरच्या घेतल्या, तिखट मिरची मी एकच घेतलेली आहे आणि या बाकी साध्या मिरच्या आहेत, कमी तिखट आहेत। आणि लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या आहेत। आता आपण पॅन ठेवूया गॅसवरती आणि हे वाफवायला टाकून घेऊया। 1 चमचा आपण तेल टाकून घ्यायचं आहे। 1 चमच्याला पण थोडंसं तेल घातलेलं आहे। आता आपण हे टोमॅटो कैरी हे आपण छान असं वाफवून घ्यायचं आहे। गॅस अगदी बारीक करायचा आहे। कैरी पण ठेवून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने। मिरची पण टाकून घ्यायची आहे। तशाच त्या पद्धतीनेच आपल्याला लसूण देखील टाकून घ्यायचं आहे। छान असं वाफवून घ्यायचं आहे आपण। झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं गॅस आपण बारीक करून छान असं वाफवून घेऊया। 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण बघून घेऊया। कैरी पण छान वाफवलेली आहे। टोमॅटो वाफताय छान, डाग पडत तोपर्यंत आपल्याला हे छान असं वाफवून घ्यायचे आहे। परत आपण झाकण ठेवून घेऊया 2 मिनिटासाठी। 2 मिनिटं झालेली आहे, बघून घेऊया आपण। आपल्याला आणखी थोडंसं पलटी करून घ्यायचे आहे। टोमॅटो अजून एवढे झालेले नाही आहेत। थोड्या वेळामध्ये 2-2 मिनिटं आपण हे छान वाफवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत, बघू शकतो आपण। मी परत आणखीन एकदा हे पलटी करून घेतलं होतं। आता आपण हे काढून घेऊया, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि गार करून घ्यायचं आहे। छान असं गार करून घेतलेलं आहे मी हे सर्व साहित्य। आता आपण एक चॉपर मशीन घेतलेलं आहे। चॉपर मशीनमध्ये आपण टाकून घेऊया। हे बघा, साल निघतंय। साल निघत असेल तर काढू शकता तुम्ही या पद्धतीने। हे बघा, आपोआप निघून आलेली आहे, निघाली आहे। आता मी ही पूर्ण काढूनच घेतलेली आहे। आता आपल्याला ही कैरीचं गर काढून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, छान असं निघाला आहे कैरीचा गर। बघा, ते मस्त असा निघाला। टाकून घेऊया। ही चटणी तुम्ही बनवून पण ठेवू शकता। जवळजवळ 2 ते 3 दिवस चालू शकते ही चटणी, पण फ्रीजमध्ये ठेवावी लागेल तुम्हाला ही। पण खूपच चविष्ट आणि खूप भारी लागते ही चटणी जेवताना। अगदी भाजी नसेल आवडत तर तुम्ही लगेचच ही चटणी बनवून घेतली जेवताना तोंडी लावण्यासाठी, खूप भारी लागते, चवीला खूप छान लागते। तुम्ही एकदा बनवली ना तर तुम्ही सारखी ही बनवायला घेणार ती। बघा, आता मी हे सगळं चॉपर मशीनमध्ये टाकून घेतले। आता आपण हे लावून घ्यायचं आहे। छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण यात टाकून घ्यायचं आहे 1 कांदा, छोट्या आकाराचा कांदा आहे, तो असा जाडसर कापून घेतलेला होता मी। कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। थोडी लाल मिरची पावडर टाकायची आहे। मिरच्या टाकलेल्या आहेत आपण, त्यामुळे जरा कमीच टाकायची आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मिरची पावडर टाकू शकता। काळं मीठ टाकायचं आहे। आता आपण छान असं परत हे फिरून घेऊया। हे बघा, छान मस्त झालेली आहे। एकदम भारी अशी चटणी ही तयार झालेली आहे। ही मी तुम्हाला आता एका बाउलमध्ये काढून दाखवते। जेवणामध्ये काहीतरी छान असं चटपटीत हवे असेल तर ही रेसिपी एकदा नक्की बनवा। खूप अशी टेस्टी आणि खूप अशी ही चविष्ट ही टोमॅटो आणि कैरीची चटणी बनते। एकदा ही रेसिपी नक्की बनवा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।